नमस्कार मित्रांनो. पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये ई-के-वाय-सी करत असताना मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांसाठी काही प्रश्न पडलेले आहेत किंवा जे काही पोर्टलवरती येणारी रक्कम आणि प्रत्यक्षात तुमची असणारी रक्कम. समजा उदाहरणार्थ तुम्ही ₹70,000 कर्ज घेतलं असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला मेसेज 70,200-300 चा असेल, पण पोर्टलवर त्याच्यापेक्षा कमीच रक्कम दाखवत असेल. उदाहरण असे मोठ्या प्रमाणामध्ये जास्त येत आहेत. त्याचं नेमकं कारण काय आहे? त्याचं रकमा का कमी दाखवल्या जात आहेत पोर्टलवरती आणि प्रत्यक्षात तुमची रक्कम जास्त आहे. त्याच्या संदर्भातील सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत आणि तक्रारीमध्ये खरं तर ते शेतकरी ज्यावेळेस ई-के-वाय-सी करायला जातो आणि त्यावेळेस निश्चित प्रकारे त्याचं असणारं कर्ज, त्याची असणारी व्याज आणि रक्कम ह्यामध्ये तफावत दिसते. परंतु मी आपल्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आपल्याला माहिती आहे की सरकारने जो आपल्याला हेअरकट म्हणजे आपल्याला माहिती आहे की जो आपल्या राष्ट्रीयकृत बँका आणि राज्य शासन यांच्यामध्ये जे चर्चा आणि समझोता त्यांची जी मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे जरी एखाद्या शेतकऱ्याची रक्कम आज जरी त्याला रक्कम शासनाची जी कर्जमाफी रक्कम कमी दिसत असली तर मी आपल्या माध्यमातून शेतकरी बांधवांना एकच सांगतो, ज्या शेतकऱ्याची थकबाकी ही 2 लाखाच्या आत आहे त्या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी ही केली जाणार आहे. रक्कम तुमची जरी शासनाकडून तुमची कर्जमाफी रक्कम जरी तुम्हाला कमी दिसत असली तर ती वरची रक्कम ही तिथल्या त्या राष्ट्रीयकृत बँकेने त्यांनी त्या राष्ट्रीयकृत बँकेने ती द्यायची आहे. त्यामुळे यामध्ये कुठेही गफलत किंवा कुठेही गैरसमज करू नये. त्यामुळे रकमेच्या बाबतीमध्ये जे राज्य शासनाने आपल्याला जी रक्कम जाहीर केलेली ती संपूर्ण रक्कम थकबाकी रक्कम तुम्हाला सगळ्यांना तिथं थकबाकी रक्कम ही बँकेमध्ये राष्ट्रीयकृत बँका आणि शासनावरची रक्कम जी शासनाने दिली आणि शासन वरची रक्कम ही राष्ट्रीयकृत बँक भरणार आहे. त्यामुळं ती बँक तुम्हाला नीलचा दाखला हे माझ्या शेतकरी बांधवांना मिळणार आहे आणि दुसऱ्या दिवशी नवीन पीक कर्ज सुद्धा त्याला वाटप करायला आम्ही त्याप्रमाणे सांगितलं जाणार आहे.